गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण चॅप्टर 3 मधील पार्ट 4 वाचणार आहोत. ह्याच्यामध्ये आहे रहस्य आणि तुमचं शरीर. तर आता या पार्टमध्ये तुमचं शरीर कसं काम करतं त्या रहस्यासोबत त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. चला आता आपण रचनात्मक प्रक्रियेचा उपयोग अशा व्यक्तीसाठी करूया ज्यांचं वजन खूप वाढलेलं आहे, जे स्थूल आहेत असं त्यांना वाटतं आणि ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे, अशासाठी हा पार्ट आहे. प्रथम एक गोष्ट ध्यानात घ्या की तुम्ही वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित कराल तर तुमचं वजन कमी होणं शक्य नाही, कारण यामुळं वजन कमी करण्याची गरज असण्याचा विचार मनातून काढून टाका. म्हणूनच डायटिंग यशस्वी ठरत नाही, कारण डायटिंग करताना वजन कमी करणं तशी गरज असणं यावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि वजन कमी करण्याची गरज निर्माण होणं याकडे तुम्ही आकर्षित होता. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण वजन कमी करण्याची काही टार्गेट घेतो तर आपलं पूर्ण लक्ष राहतं की माझं वजन कमी करायचं आहे, माझं वजन कमी करायचं आहे. तर लेखक म्हणताय की तुम्ही त्याच्यावरती लक्ष देऊ नका. तर तुम्ही कुठे लक्ष द्या? तुम्हाला हे माहीत हवं की जादा वजनाची स्थिती ही त्याविषयी विचार करण्यामुळे उत्पन्न झालेली आहे. अगदी मूलभूत शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचं वजन जादा असेल तर ते स्थूलत्व विचार, लठ्ठपणाविषयीचे विचार मनात आणल्यामुळे झालेले आहे. मग भले त्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव असो वा नसो. कारण ज्यावेळेस आपण स्थूल होतो किंवा जाड होतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण विचार करतो, अरे माझं वजन वाढलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्या मनामध्ये तेच विचार चाललेले असतात की मी खूप फॅटी आहे, मी वजन आहे. तर लेखक म्हणतात की तुम्ही त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळं तुमचं वजन वाढलेलं आहे असं लेखक म्हणतात. लोकांना असं सांगितलं जातं की तुमच्या थायरॉईड ग्रंथीचं कार्य मंदावलं आहे, चयापचय किंवा मेटाबॉलिझम मंदावली आहे किंवा त्यांचा लठ्ठपणा हा अनुवंशिक आहे. परंतु या सर्व गोष्टी स्थूलत्व विचार मनात आणण्याचे बहाणे आहेत. अशी कोणतीही परिस्थिती किंवा कारण जर तुम्ही स्वतःला लागू करत असाल किंवा त्यावर विश्वास ठेवत असाल तर तो तुमचा अनुभव बनून राहतो आणि मग तुम्ही जादा वजन या स्थितीला स्वतःकडे आकर्षित करता. तर बेसिकली मित्रांनो, लेखक म्हणतात की तुम्ही जेवढा त्याचा जादा विचार कराल तुम्ही जाडच होणार. तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या टार्गेटकडे मार्गत्व करणार नाही असं लेखक म्हणतात. तर लिसा निकोल्सक म्हणतात की 2 मुली झाल्यानंतर माझं वजन वाढलं. मला माहीत आहे की हे सर्व तशा प्रकारची विधानं सतत कानावर पडून आणि वाचनात आल्यामुळं झालं. एक मूल झाल्यानंतर वजन वाढलं आणि ते कमी करणं कठीण असतं. दुसऱ्या मुलानंतर तर वाढलेलं वजन कमी करणं फारच कठीण जातं. हे स्थूलत्व विचार आहेत. स्थूलत्व विचारामुळे तुम्ही आणखीन जाड होत जाता. इतर अनेक लोकांसारखंच मलाही वाटायचं की माझं वजन माझ्या खाण्यामुळे वाढलं आहे. या चुकीच्या धोरणामुळं तुमचा कोणताही फायदा होऊ शकत नाही. आता माझ्या मनात तरी ही सर्व बकवास आहे, केवळ बकवास. अन्नामुळं वजन वाढ होत नाही तर अन्नामुळे वजनवाढ होत नाही तर अन्नामुळे वजनवाढ होते. या तुमच्या विचारामुळं त्या अन्नानं वजन वाढत जातं. लक्षात घ्या की सर्व गोष्टीचं मूलभूत कारण विचार हेच आहेत. कुठलीही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये जी सध्या दिसते ती फक्त आणि फक्त तुमच्या विचारामुळं आहे. ज्या गोष्टी वजनामुळं तुम्हाला छान वाटतं ते तुमच्यासाठी आदर्श वजन. हीच आदर्श वजनाची खरी परिभाषा होय. आता काही मी क्रिकेटर आहे, तर मी काही क्रिकेटर बघतो खूप जाड आहेत पण त्यांची चपळता इतकी वाखाणण्याजोगी आहे की आपण त्याचा विचार करू शकत नाही. तर त्यामुळं आपण जर विचार केला की मला टार्गेट आहे, माझं 75 वजन आहे आणि मी ॲक्टिव्ह आहे, इवन माझं वजन 75 असेल आणि जर मी ॲक्टिव्ह असेल तर ते जादा वजन नाही आहे आणि ते स्थूलत्व नाही आहे. तुमच्या विचारामुळं तुम्हाला असं वाटतं की 75 वजन पण खूप स्थूलत्वाचं कारण आहे.
तर त्यासाठी लेखिका याच्यामध्ये पण पायऱ्या दिलेल्या आहेत. तुमच्या रचनात्मक प्रक्रियेचा उपयोग करून आदर्श वजन आणि निरोगी बांधेसूद शरीर आकर्षित करण्यासाठी या पद्धतीचं अनुसरण करा. यासाठी 3 पायऱ्या आहेत. लेखकांनी याच्यासाठी पण 3 पायऱ्या दिलेल्या आहेत. पहिली पायरी आहे मागणी करा. तुम्हाला तुमचं वजन किती हवं आहे हे ब्रह्मांडाला सांगा. तुम्हाला तुमचं वजन किती आहे हे ब्रह्मांडाला सांगा. तुम्हाला तुमचे जे विशिष्ट वजन असावं वाटतं त्याबद्दल मनात स्पष्ट कल्पना असू द्या. स्पष्ट कल्पना असू द्या की तुम्हाला तुमचं वजन किती हवं आहे. तसे फोटोग्राफ्स तुमच्याकडे असतील तर त्याकडे पुन्हा पुन्हा पहा. जर तुमच्याकडे लीन किंवा एकदम सडपातळ बांधायचे असे तुमचे स्वतःचे जर फोटो असतील तर त्याच्याकडे वारंवार पहा. जर तुमचे स्वतःचे फोटोग्राफ मिळत नसतील तर त्या आदर्श वजनाचे बांधेशुद्ध शरीर जे तुम्हाला हवंसं वाटतं तशी चित्र मिळवा आणि ते नेहमी पाहत राहा. त्यानंतर दुसरी पायरी आहे विश्वास बाळगा. लेखक म्हणतात की तुम्ही विश्वास बाळगा. कशाचा विश्वास बाळगा? असा विश्वास बाळगा की तुम्हाला हवे असलेल्या आदर्श वजनाचे तुम्ही झालेलेच आहात. तुम्हाला जे हवं आहे तुम्ही नक्की तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही अशी सतत कल्पना करा की माझे वजन एकदम कमी झालेलं आहे. तुमच्या वागण्या बोलण्यातून हालचालीतून असं सतत जाणवत राहिले पाहिजे की जणू त्या आदर्श वजनापर्यंत तुम्ही पोचलाच आहात. निदान तसा अभिनय तरी करा. करायलाच हवा. स्वतःला त्या आदर्श वजनापर्यंत पोचताना पाहायला हवं. तुम्हाला जे तुमचं वजन हवंसं वाटतं ते लिहून वजन काट्यावर चिकटवून टाका किंवा काही दिवस वजन करणंच टाळा. वजन काट्यावर चढूच नका. कारण जे तुम्हाला हवं जे प्राप्त करू इच्छिता ते तुम्ही तुमच्या शब्दात, विचारात, कृतीतून आणू इच्छिता त्याच्याविरुद्ध असं काहीही पाहू नका किंवा करू नका. ऐकू नका, करू नका. तुमच्या सध्याच्या वजनाप्रमाणे कपडे खरेदी करू नका. विश्वास बाळगा की इच्छित वजनाचे तुम्ही होणारच आहात आणि त्या साईजचेच कपडे विकत घ्या. हवं ते वजन निवडा, तुमची ऑर्डर सांगा आणि नंतर त्या ऑर्डरप्रमाणे तुमच्यासाठी काम केलं जाईल. तुम्हाला आदर्श वाटेल असं वजन आणि बांधेसूद शरीर असलेल्या व्यक्तींचा शोध घ्या. त्यांचं कौतुक करा, मनापासून प्रशंसा करा. अशी माणसं अगदी प्रयत्नपूर्वक शोधून काढा. जेव्हा तुम्ही अशा आदर्श वजनाच्या बांधेसूद निरोगी व्यक्तींच्या कौतुक कराल त्यावेळेस अशा प्रकारच्या प्रशंसेची जाणीव तुम्हाला होते. त्यावेळी जणू तुम्ही त्या भावना अनुभवता, त्यांना आव्हान करत असता. उलट ताबडतोब तुमचं लक्ष वळवून आदर्श वजनाच्या व्यक्तीकडे किंवा तशा चित्राकडे वळवा आणि त्याचा अनुभव घ्या. आता तिसरी पायरी आहे मिळवा. तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटलं पाहिजे. तुमच्या शरीराबद्दलच्या चांगल्या सकारात्मक भावना अनुभवा. अशी स्वतःच्या वजनाबद्दलची स्वतःच वजन योग्य असण्याचं जाणीव ही खूप महत्त्वाची आहे. कारण स्वतःबद्दल नकारात्मक किंवा नावड दर्शवणारी भावना मनात ठेवून तुम्ही कधीच आदर्श वजन गाठू शकत नाही. जर तुम्ही तुमच्या शरीर आता काहीही आहे, तुमचं जे सध्याचं शरीर आहे, जर तुम्हाला ते जर आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छित वजनापर्यंत कधीच जाणार नाही आहे. तुम्ही स्वतःच्या शरीरावरती प्रेम करा, स्वतःच्या शरीराकडे पहा आणि असं विचार करा की मी माझ्या इच्छित वजनापर्यंत पोहोचलेलो आहे आणि मी त्या प्रकारे माझ्या ज्या भावना आहेत त्या ब्रह्मांडाला कळू द्या. वॅलेस वॅटल्स आपल्या एक पुस्तकात खाण्याबद्दल एक खूप छान टिप्स देतात. ते असा सल्ला देतात की जेव्हा तुम्ही खात असता तेव्हा तुमचं सर्व लक्ष हे चरवण करणं आणि चव घेण्याच्या अनुभवावर केंद्रित करा. अन्न सेवनाच्या अनुभूतीची संपूर्ण जाणीव घ्या. तुमच्या मनाला अजिबात इकडे तिकडे भरकटू देऊ नका. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नको, आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. तर वॅटल्स म्हणतात की तुम्ही असा विचारच करू नका की माझं जादा खाण्यामुळे माझं वजन वाढते. हा विचारच तुम्ही करू नका. तुमचे विचार फक्त आणि फक्त माझं शरीर बांधेसुद्ध झालेलं आहे, मला जे इच्छित वजन हवं आहे ती मिळवलेलेच आहे, अशा आविर्भावात तुम्ही वागा.
तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर मित्रांनो, चॅप्टर 3 खूपच मोठा आहे. तर चॅप्टर 3चा 4था पार्ट आपण उद्या वाचूया. धन्यवाद. भेटूया पुन्हा उद्या.